हॅलो स्टुडंट, गुड मॉर्निंग. मी नाटे मॅडम. स्टुडंट, यावर्षी आपल्याला मागच्या वर्षीची पूर्वतयारी म्हणून ब्रिज कोर्स अभ्यासक्रम दिलेला आहे. इयत्ता 10वीच्या मुलांना 9वीचा पूर्ण अभ्यासक्रम 1.5 महिन्यामध्ये त्यातलं जे बेसिक आहे तो पूर्ण करायचा आहे. तर सायन्स 1 आणि सायन्स 2च्या इंग्लिश मीडियमसाठी म्हणजे सेमी इंग्लिशसाठी आपण हा कोर्स 1.5 महिन्यात पूर्ण करणार आहोत. खरं तर हा जो ब्रिज कोर्स आहे सेतू अभ्यासक्रम हा मराठी मीडियममधून आलेला आहे आणि सेमीच्या मुलांसाठी इंग्लिश मीडियमसाठी आपण तो इंग्लिश मीडियममध्ये इंग्लिशमधनं ब्रिज कोर्स घेणार आहोत. आता ह्या ब्रिज कोर्सला आपल्याला 1 जुलै ते 15 ऑगस्ट किंवा 16 ऑगस्टपर्यंत हा पूर्ण करायचा आहे. याचे एकूण 3 टप्पे केलेले आहेत. 1 जुलै ते 15 जुलै हा पहिला टप्पा असेल. 1 जुलै ते 15 जुलै आणि याच्यामध्ये सायन्स 1 हा 1 जुलै ते 15 जुलै असा टप्पा आहे. ह्याच्यामध्ये सायन्स 1च्या आपल्याला 4 ॲक्टिव्हिटीज आणि 1 टेस्ट बघायची आहे. त्यानंतर 1 जुलै ते 15 जुलैमध्ये सायन्स 2च्या सुद्धा आपल्याला ॲक्टिव्हिटीज पाहायच्या आहेत 5. 1 जुलै ते 15 जुलै पर्यंत 5 ॲक्टिव्हिटीज आणि 1 टेस्ट म्हणजे एकूण हे 5 आणि हे 4 9 ॲक्टिव्हिटीज आणि 2 टेस्ट आपण पाहणार आहोत. त्यानंतर 15 जुलै ते 31 जुलैपर्यंत सायन्स 1च्या 4 ॲक्टिव्हिटीज आणि सायन्स 2च्या 5 ॲक्टिव्हिटीज अशा 9 ॲक्टिव्हिटीज आपल्याला पूर्ण करायच्या आहेत 31 जुलैपर्यंत. आणि 2 टेस्ट, एक सायन्स 1ची आणि एक सायन्स 2ची अशा 2 टेस्ट आपल्याला पूर्ण करायच्या आहेत. त्यानंतर 1 ऑगस्ट टू 15 ऑगस्ट याच्यामध्ये आपल्याला सायन्स 1च्या 3 ॲक्टिव्हिटीज आणि 1 टेस्ट आणि सायन्स 2च्या 5 ॲक्टिव्हिटीज आणि 1 टेस्ट अशा आपल्याला 8 ॲक्टिव्हिटीज आणि 2 टेस्ट पूर्ण करायच्या आहेत. म्हणजे आपल्याला इथं 31 जुलै ते 15 ऑगस्ट तर इथे आपल्याला एकूण 3 ॲक्टिव्हिटीज आणि 3 टेस्ट 3 ॲक्टिव्हिटीज आणि 3 टेस्ट म्हणजे 6 ॲक्टिव्हिटीज आणि 6 टेस्ट आपल्याला 1 जुलै ते 15 ऑगस्टपर्यंत पूर्ण करायचे आहेत. तर आज आणि हे इंग्लिश मीडियममध्ये आपण पूर्ण करणार आहोत. तर आज आपण सायन्स 1ची पहिली ॲक्टिव्हिटीज जी आहे साऊंड, स्टडी ऑफ साऊंड आपण बघणार आहोत. आता आपण फक्त एक्झरसाइज कंप्लीट करूया. ज्यामध्ये आपण बघूया एक्झरसाइज नंबर 1. 1 जुलैला आपल्याला हे पूर्ण करायचं आहे. तर बघा इथे मराठी जे प्रश्न आहेत ते आपण इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करून त्याची इंग्लिशमध्ये उत्तरं लिहिलेली आहेत. व्हॉट इज डिफरंट बिटवीन साऊंड वेव्ज अँड वॉटर वेव्ज. आता साऊंड वेव्ज हे लॉंगिट्युडिनल वेव्ज असतात आणि वॉटर वेव्ज हे मेकॅनिकल वेव्ज असतात. तर हा त्यांच्यातला डिफरंट आहे. साऊंड वेव्ज आर लॉंगिट्युडिनल वेव्ज अँड वॉटर वेव्ज आर मेकॅनिकल वेव्ज. सेकंड क्वेश्चन आहे टेल 2 युजेस ऑफ साऊंड रिफ्लेक्शन. ध्वनी परावर्तनाचे 2 उपयोग आपल्याला सांगायला सांगितलेत. आता साऊंड रिफ्लेक्शनचं एक्झाम्पल आहे सोनार सिस्टीम. ह्या सोनार सिस्टीममध्ये समुद्राची खोली मोजली जाते. सोनार सिस्टीम इथे माहिती दिलेली आहे. या सोनार सिस्टीममध्ये आपल्याला जहाजावरून वेव्ज तळापर्यंत सोडून पुन्हा ते वेव्ज कलेक्ट केले जातात आणि टाईम किती लागतो आणि किती डिस्टन्स आणि किती टाईम लागतो किती स्पीड आहे याच्यावरून डिस्टन्स कॅल्क्युलेट केलं जातं. त्याला सोनार सिस्टीम म्हणतात. तर इथे साऊंड वेव्ज यूज केलेला असतो.
दुसरं यूज आहे स्टेथोस्कोप. डॉक्टर आपल्या हृदयाचे हार्टबीट्स मोजतात. स्टेथोस्कोप युजिंग फॉर मेजरिंग द हार्टबीट्स. तर हे दोन उपयोग जे आहेत ते साऊंड वेव्ज, साऊंडच्या रिफ्लेक्शनच्या प्रिन्सिपलवरनं आपण याचा उपयोग करून घेतो. तिसरा प्रश्न आहे, यू ऑब्झर्व इंटेरियर ऑफ थिएटर. व्हॉट डू यू सी टू अवॉइड रिव्हर्ब्रेशन. म्हणजे काय, तर जे मराठीतून त्याचं दिलंय, चित्रपटगृहाच्या आतल्या बाजूचे तुम्ही निरीक्षण केले असेलच, तेथे निनाद कमी करण्यासाठी कोणते उपाय केलेले दिसतात. आता थिएटरमध्ये थिएटरमध्ये जो आवाज येतो तो आवाज आपल्याला घुमू नये, त्याचं रिव्हर्ब्रेशन होऊ नये, निनाद निर्माण होऊ नये म्हणून तिथं काय उपाययोजना केलेल्या असतात. तर काही थिएटरमध्ये बघा लॉंग कर्टन्स यूज केलेले असतात सर्व बाजूंनी. नाट्यगृहामध्ये बघा लॉंग कर्टन्स यूज केलेले असतात. किंवा थिएटरमध्ये बघा त्याच्या ज्या भिंती आहेत, वॉल आर मेड्स बाय कॉम्प्रेस्ड फायबर बोर्ड. कॉम्प्रेस फायबर बोर्डनी त्याच्या भिंती बनवलेल्या असतात थिएटरच्या. त्याचबरोबर त्या भिंती खडबडीत असतात आणि यामुळे हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत, कर्टन्स, कॉम्प्रेस्ड फायबर बोर्ड्स, खडबडीत भिंती, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, ऑल दीज थिंग्स ॲब्झॉर्ब साऊंड. ह्या सगळ्या गोष्टी साऊंडला ॲब्झॉर्ब करतात आणि साऊंडचं रिफ्लेक्शन पुन्हा पुन्हा होत नाही आणि रिव्हर्ब्रेशन म्हणजे निनाद निर्माण होत नाही आणि आपल्याला व्यवस्थित जे काही थिएटरमधले जे डायलॉग आहेत ते व्यवस्थित आपल्याला ऐकू येतात. अशा पद्धतीने इथं काय काय यूज केलेलं आहे आपण ते बघितलं. त्यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. लास्ट क्वेश्चन या ॲक्टिव्हिटीचा, व्हॉट इज यूज ऑफ अल्ट्रासोनिक साऊंड. अल्ट्रासोनिक साऊंड म्हणजे श्राव्यातीत ध्वनी. अल्ट्रासोनिक साऊंड म्हणजे कोणता, तर 2000 हर्ट्सपेक्षा जास्त जो साऊंड असतो त्याला अल्ट्रासोनिक साऊंड म्हणतात. म्हणजे 20,000 हर्ट्सपेक्षा जास्त फ्रिक्वेन्सी असलेला साऊंड हॅव्हिंग फ्रिक्वेन्सी ग्रेटर दॅन 20,000 हर्ट्स किंवा 20 किलो हर्ट्स, तर त्या साऊंडला काय म्हणतात, अल्ट्रासोनिक साऊंड असं म्हणतात. तर हा साऊंड आपल्याला ऐकू येत नाही. आपण हा साऊंड जो आहे अल्ट्रासोनिक साऊंड आपण ऐकू शकत नाही. माणूस 20,000 हर्ट्सपेक्षा जास्त वारंवारतेचा किंवा 20 हर्ट्सपेक्षा कमी वारंवारतेचा, कमी फ्रिक्वेन्सी असलेला साऊंड ऐकू शकत नाही. तो जो 20,000 हर्ट्सपेक्षा जास्त फ्रिक्वेन्सी असलेला जो साऊंड असतो त्याला अल्ट्रासोनिक साऊंड म्हणतात आणि जो 20 हर्ट्सपेक्षा कमी फ्रिक्वेन्सी असलेला साऊंड असतो त्याला म्हणतात इन्फ्रासोनिक. तर आपल्याला प्रश्न विचारला की अल्ट्रासोनिक साऊंड याचा उपयोग काय होतो. आणखीन एक गोष्ट इथे मी तुम्हाला सांगते की अल्ट्रासोनिक साऊंड जो आहे तो आपल्याला ऐकू येत नाही. तर तो कुणाला ऐकू येतो, तर डॉग्स म्हणजे कुत्री, डॉल्फिन्स, बॅट्स म्हणजे वटवागळं आणि इन्सेक्ट्स म्हणजे काही कीटक जे असतात यांना अल्ट्रासोनिक साऊंड ऐकू येतो. म्हणजे 20,000 हर्ट्सपेक्षा जास्त फ्रिक्वेन्सी असलेला साऊंड हे एलिमेंट्स, हे ॲनिमल्स ऐकू शकतात. आणि इन्फ्रासोनिक साऊंड कोण ऐकू शकतं, तर 20 हर्ट्सपेक्षा कमी फ्रिक्वेन्सी असलेला साऊंड माणूस ऐकू शकत नाही. मग कोण ऐकू शकतं, तर पिकॉक म्हणजे मोर, एलिफंट्स म्हणजे हत्ती, हिपोपॉटेमस म्हणजे गेंडा, हे प्राणी इन्फ्रासोनिक साऊंड ऐकू शकतात. आणि माणूस काय ऐकू शकतो, तर 20 हर्ट्स टू 20,000 हर्ट्स पर्यंतचा साऊंड माणूस ऐकू शकतो. तर अल्ट्रासोनिक साऊंडचा आपल्याला काय पाहिजेत, युजेस पाहिजेत. तर इथे पुन्हा बघा सोनार सिस्टीममध्ये अल्ट्रासोनिक साऊंड यूज केली जाते किंवा मेडिकलमध्ये सोनोग्राफी करताना शरीरामध्ये जे डिफेक्ट्स असतो किंवा शरीरामध्ये काही ट्यूमर्स असतील किंवा एखाद्या स्त्रीला त्याच्या बेबीचं निरीक्षण करण्यासाठी पोटातल्या सोनोग्राफीचा उपयोग केला जातो आणि ह्या सोनोग्राफीमध्ये अल्ट्रासोनिक साऊंड यूज केलेला असतो. तर अशा पद्धतीने आपण फर्स्ट ॲक्टिव्हिटी जी आहे साऊंड, स्टडी ऑफ साऊंड पूर्ण केलेली आहे. आता आपण नेक्स्ट ॲक्टिव्हिटी म्हणजे विस्थापन, अंतर्गती आणि त्वरण, न्यूटनचे गतिविषयक समीकरणे, ह्याचं नाव आहे विस्थापन म्हणजे डिस्प्लेसमेंट, अंतर म्हणजे डिस्टन्स, गती म्हणजे मोशन, त्वरण म्हणजे ॲसिलरेशन अँड न्यूटन्स
लॉज ऑफ मोशन याचा अभ्यास इथे आपण केलेला आणि ह्याच्यावरती काही क्वेश्चन्स आपल्याला एक्झरसाइज 2 मध्ये शिकायचे आहेत. आपण एक्झरसाइज 2 जुलैला ही एक्झरसाइज 2 आपण घेतो आहोत. आता बघा क्वेश्चन्स पहा. व्हॉट डू यू थिंक अबाउट दॅट वेदर द सम ऑब्जेक्ट इन इट मोशन ऑर नॉट. प्रश्न असा आहे की एखादी वस्तू गतिमान आहे की नाही हे ठरवण्यासाठी तुम्हाला कोणत्या बाबींचा विचार करावा लागतो. आता समजा एखादी वस्तू गतिमान आहे की नाही हे बघण्यासाठी आपल्याला बघा आपण एखाद्या बसमध्ये बसलेलो असतो आणि आपल्या शेजारची बस चालू होते आणि ती पुढे पुढे जायला लागते. तर आपल्याला असं वाटतं की आपलीच बस चालू झाली, म्हणजे आपली बस चालू झालेली नसली तरीही आपल्याला असा भास होतो की आपली बस चालू झालेली आहे. त्याचबरोबर आपण जर समजा दोन्ही बस एकाच वेळेस चालू झाल्या तर आपल्याला असं वाटतं, म्हणजे आपली बस आणि शेजारची बस एकाच वेळेस एका स्पीडने जर चालू झाल्या तर आपल्याला आपली बस चालू झालेलीच नाही असं वाटतं, स्थिर आहे असं वाटतं. याचाच अर्थ असा की एखादी वस्तू गतिमान आहे की नाही, मोशनमध्ये आहे की नाही हे ठरवण्यासाठी तिच्या आजूबाजूच्या ज्या वस्तू आहेत ह्या वस्तू गतिमान आहे की नाही हे याचा विचार करावा लागतो. आता आपण जर बघितलं की आपण पृथ्वीवर आत्ता आहोत तर आपल्याला आपण स्थिर वाटतो, आपण हलतोय का, नाही हलत आहे, आपण स्थिर आहोत, एका ठिकाणी शांत बसलेलो आहोत, आपण हलत नाही आहोत. परंतु आपली पृथ्वी तर मोशनमध्ये आहे. आपण पृथ्वीवर असल्यामुळे आपल्याला पृथ्वी स्थिर वाटते, पण जर आपण चंद्रावर गेलो तर आपल्याला आपली ही पृथ्वी सतत मोशनमध्ये दिसेल. तसंच चंद्र आत्ता आपल्याला गतिमान दिसतो, परंतु आपण जेव्हा चंद्रावर जाऊ तेव्हा चंद्र आपल्याला स्थिर वाटतो. म्हणजेच याचा अर्थ की एखादी वस्तू गतिमान आहे की नाही हे तिच्या आजूबाजूला असलेल्या वस्तूच्या गतीवरून ठरवता येतं. फॉर डिसाइडिंग द मोशन ऑफ सम ऑब्जेक्ट वी हॅव टू थिंक अबाउट रिलेटिव्ह मोशन ऑफ ऑब्जेक्ट विच आर अराउंड द ओरिजिन ऑब्जेक्ट. ओरिजिन ऑब्जेक्टच्या आजूबाजूला असलेल्या वस्तूंच्या रिलेटिव्ह मोशन म्हणजे सापेक्ष गतीवरून आपण ठरवू शकतो की ती वस्तू गतिमान आहे की नाही. आता आपण सेकंड क्वेश्चन पाहूया याचा. गिव्ह द डिफरंट एक्झाम्पल ऑफ सर्क्युलर मोशन इन डेली लाईफ. आपल्या रोजच्या जीवनामध्ये सर्क्युलर मोशनमध्ये कोणती एक्झाम्पल्स उदाहरणं आपल्याला आढळतात ते आपल्याला विचारलेलं आहे. तर बघा आताच मी तुम्हाला सांगितलं की पृथ्वी ही सूर्याच्या भोवती फिरते. पृथ्वीच्या भोवती कोण फिरतोय, चंद्र फिरतोय. तर पृथ्वीच्या भोवती चंद्र कसा फिरतोय तर सर्क्युलर मोशनमध्ये वर्तुळाकार फिरतोय. पृथ्वी सुद्धा सूर्याच्या भोवती वर्तुळाकार फिरते. मोशन ऑफ अर्थ अराउंड द सन. मोशन दुसरं उदाहरण आहे मोशन ऑफ इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन जे आहेत हे इलेक्ट्रॉन न्यूक्लियसच्या भोवती कसे फिरतात, सर्क्युलर मोशनमध्ये फिरतात आणि म्हणून मोशन ऑफ इलेक्ट्रॉन अराउंड द न्यूक्लियस इन अॅन ॲटम हे सुद्धा सर्क्युलर मोशनचं एक्झाम्पल आहे. तिसरं एक्झाम्पल आहे रोटेशन ऑफ ब्लेड्स ऑफ फॅन. आपल्या घरात जो फॅन असतो या फॅनचे जे ब्लेड्स असतात म्हणजे पाती असतात, मग तो सिलिंग फॅन असेल किंवा टेबल फॅन असेल, आपण जर बघितलं तर हे ब्लेड्स जे आहेत हे पाते जे कसे ते सर्क्युलर मोशनमध्ये फिरताना आपण बघतो. तर हे आपल्या दैनंदिन जीवनातलं उदाहरण आहे. जर तुम्ही भवरा बघितला तर भवरा सुद्धा काय करत असतो, सर्क्युलर मोशनमध्ये फिरताना आपल्याला आढळतो. तर अशी उदाहरणं आहेत. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. ऑब्झर्व द सेकंड आर्म ऑफ क्लॉक. व्हॉट यू विल टेल अबाउट द स्पीड अँड व्हेलॉसिटी ऑफ दॅट. आपण जर आपल्या घड्याळामध्ये जो सेकंड काटा असतो त्या सेकंड काट्याचं जर ऑब्झर्वेशन केलं तर हा सेकंड काटा जो आहे तो कसा फिरतो. तर बघा इथे बघा हा सेकंड काटा ब्लॅक कलरचा तुम्हाला फिरताना दिसतोय, तर तो सर्क्युलर मोशनमध्ये फिरतोय. हे सर्क्युलर मोशनचं उदाहरण हे पण आपण घेऊ शकतो. तर तुम्हाला हा जो ब्लॅक कलरचा सेकंड काटा जो फिरतोय त्याला सेकंड आर्म म्हणतात किंवा सेकंड हँड सुद्धा म्हणतात. तर हा सेकंड आर्मच्या स्पीड आणि व्हेलॉसिटीबद्दल तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे की तुम्ही काय सांगू शकाल. द स्पीड ऑफ सेकंड आर्म ऑफ क्लॉक इज युनिफॉर्म. जर तुम्ही बघितला ह्या सेकंड काट्याची ह्या आर्मचा जो स्पीड आहे, चाल आहे, ती कशी आहे, युनिफॉर्म आहे, एकसारखी आहे, कमी जास्त होत नाही. मग आपण स्पीडविषयी काय सांगू शकतो. स्पीड ऑफ सेकंड आर्म इज युनिफॉर्म. पण याची डायरेक्शन कशी बदलते, डायरेक्शन सारखी बदलते. सेकंड आर्मची डायरेक्शन चेंज होते आणि जेव्हा डायरेक्शन चेंज होत असतो तेव्हा व्हेलॉसिटी पण चेंज होत असते आणि म्हणून या सेकंड आर्मची
व्हेलॉसिटी सतत चेंज होतीये, पण स्पीड मात्र काय आहे, युनिफॉर्म आहे. पुन्हा एकदा सांगते, सेकंड आर्मचा स्पीड हा युनिफॉर्म एकसारखाच असतो, परंतु याची जी व्हेलॉसिटी आहे ती सतत चेंज होत असते. तर आन्सर बघा, तुम्हाला लिहून घ्यायचं असेल आन्सर, द स्पीड ऑफ द सेकंड आर्म ऑफ क्लॉक इज युनिफॉर्म कॉन्स्टंट. स्पीड कॉन्स्टंट आहे, तो बदलत नाहीये, बट इट्स डायरेक्शन इज कंटिन्युअसली चेंज. बट त्याची डायरेक्शन कंटिन्युअसली चेंज होतीये, सो इट्स व्हेलॉसिटी इज चेंजेस कंटिन्युअसली अँड देअरफॉर त्याची व्हेलॉसिटी काय होते, कंटिन्युअसली चेंज होते. म्हणजे स्पीड आणि व्हेलॉसिटी यामध्ये डायरेक्शनचा फरक असतो, हा लक्षात घ्या. आता आपण फोर्थ क्वेश्चन पाहूया. The functioning of the rocket is based on which law? Explain that principle. रॉकेटचं जे अग्निबाणचं जे उड्डाण होतं जमिनीवरून आकाशाकडे, तर याचं कोणत्या लॉवरती हे उड्डाण होतं आणि एक्सप्लेन पण प्रिन्सिपल आपल्याला त्याचं तत्व एक्सप्लेन करायला सांगितलेलं आहे. अग्निबाणाचे कार्य न्यूटनच्या कितव्या नियमावरती आधारित आहे? अग्निबाणाच्या उड्डाणामागील तत्व तुमच्या शब्दात स्पष्ट करा. आता बघा, हे 3ऱ्या नियमावर हे आधारित आहे. द फंक्शनिंग ऑफ द रॉकेट इज बेस्ड ऑन न्यूटन्स 3rd लॉ ऑफ मोशन. न्यूटनच्या 3ऱ्या गतिविषयक नियमावर अग्निबाणाचं कार्य आधारित आहे. काय होतं तिथं, त्याचं प्रिन्सिपल काय आहे? इन दिस रॉकेट द फ्युएल इज इग्निटेड युझिंग अ फ्यूज अँड द रॉकेट इज प्रोजेक्टेड इन टू अपोजिट डायरेक्शन इन स्काय. इथे काय होतं, तर अग्निबाणाचं जे शेपटाच्या बाजूला जे अग्निबाणाचा हा शेपटाचा जो भाग आहे, इकडे फ्युएल असतं, इंधन असतं आणि हे इंधन इग्निटेड होतं म्हणजे पेटवलं जातं आणि हे पेटवलं गेल्यानंतर फोर्सनी वायू निर्माण होतात आणि हे जे गरम वायू आहेत, उष्ण वायू, हे खालच्या दिशेने फोर्सनी खालच्या दिशेने जातात आणि खालच्या दिशेने ही क्रिया झाल्यामुळे, ॲक्शन झाल्यामुळे याचं जे रिॲक्शन फोर्स आहे, हा फोर्स ॲक्शन फोर्स आहे. जेवढ्या फोर्सनी हे वायू खाली येतात, तेवढ्याच फोर्सनी अपोजिट डायरेक्शननी म्हणजे या वरच्या डायरेक्शननी काय होतं, रिॲक्शन फोर्स निर्माण होतो. रिॲक्शन फोर्स निर्माण होतो आणि हा रिॲक्शन फोर्स या अग्निबाणाच्या ह्या इंजिनावरती फोर्स अप्लाय करतो आणि जोरात हे जे इंजिन आहे ते वरती उडायला लागतं, वरती जोरात उडतं. म्हणजेच इथे ॲक्शन फोर्स ऑफ ॲक्शन अँड फोर्स ऑफ रिॲक्शन आर इक्वल, बट बोथ हॅव डायरेक्शन हॅव बोथ डायरेक्शन आर अपोजिट. हे प्रिन्सिपल याच्या मागे आहे. फोर्थ बघा. आता आपण 5th क्वेश्चन पाहणार आहोत. गिव्ह द 5 एक्झाम्पल बेस्ड ऑन न्यूटन्स लॉ ऑफ मोशन. न्यूटनचे 3 गतिविषयक नियम आहेत आणि याच्यावरती आपल्याला उदाहरणं, आपल्या आजूबाजूला जी उदाहरणं घडत आहेत ती उदाहरणं विचारलेली आहेत. तर अनेक उदाहरणं आपण पाहत असतो आपल्या आजूबाजूला, न्यूटनच्या गतिविषयक नियमाचे अनेक उदाहरणं पाहतो. तर त्यातली उदाहरणं बघा. इफ अ बॉल किक्ड ऑन ग्राउंड विल कीप मुव्हिंग फॉर एव्हरीवेअर. समजा आपण ग्राउंडवरच्या बॉलला किक मारली तर तो वरून तो काय होतो, गतिमान होतो, पुढे 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 जात राहतो जोपर्यंत त्याला फोर्स अप्लाय होत नाही. जमिनीशी त्याचं घर्षण बल असतं आणि हा घर्षण बल जेव्हा त्या वरती अप्लाय होतो, त्या घर्षण बलामुळे तो बॉल थांबतो. जर तिथे घर्षण बल नसेल, फ्रिक्शन बल फोर्स जर नसेल, तर हा बॉल सतत गतिमान राहील. किंवा बघा, हा व्हाईटनर जो मी इथे आणलेला आहे, हा जर मी इथं ठेवला तर हा वर्षानुवर्षाला जर आपण हात लावला नाही किंवा ह्या पुस्तकाला हात नाही लावला तर वर्षानुवर्ष हे पुस्तक, हे व्हाईटनर हे इथंच राहील जोपर्यंत त्याला बाहेरून फोर्स, एक्सटर्नल फोर्स अप्लाय होत नाही. तर हा आहे न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम. जोपर्यंत बाहेरून फोर्स अप्लाय होत नाही तोपर्यंत वस्तू जर गतिमान असेल तर गतिमानच राहील आणि जर स्थिर असेल तर स्थिरच राहील. तर उदाहरण आपण बॉलचं घेतलंय. सेकंड लॉ जो आहे तो आहे मोमेंटम बद्दलचा. तर
कसं असतं, एखाद्या वस्तूने दुसऱ्या वस्तूवरती जर कोलिजन केलं तर दोघांचं मोमेंटम सेम असतं पण डायरेक्शन अपोजिट असते. इफ समजा उदाहरण बघा, जर स्कूटर आणि ट्रक कोलाइड झाले, एकमेकांवरती आदळले इच अदर, देन स्कूटर विल मूव्ह अवे फार. तर स्कूटर आणि ट्रक एकमेकांवर आदळले तर स्कूटर वरती मोमेंटम अप्लाय होतं आणि ट्रकवर पण मोमेंटम अप्लाय होतं, परंतु स्कूटरचं वस्तुमान जास्त असल्यामुळे स्कूटर दूर जाते. थर्ड लॉ बघा, फंक्शनिंग ऑफ रॉकेट. तिसरा, आपण मगाशी रॉकेटचं फंक्शन पाहिलं तर हे कोणत्या नियमावर आधारित आहे, तर रॉकेटचं फंक्शनिंग हे थर्ड लॉवरती आधारित आहे. आता आपण बघूया नेक्स्ट क्वेश्चन. Why it is easy to stop the tennis ball than cricket ball even if both have same velocity. जर समजा टेनिस बॉल आणि क्रिकेट बॉल एकाच वेगाने एकाच वेलॉसिटीने जर फेकला तरीही टेनिस बॉल थांबवणं क्रिकेट बॉलपेक्षा सोपं का असतं, असा प्रश्न विचारला. तर इथं मोमेंटम इज इक्वल टू मास इंटू व्हेलॉसिटी हा फॉर्म्युला आहे. मास ऑफ क्रिकेट बॉल इज लार्ज कम्पेअर टू द मास ऑफ टेनिस बॉल. मोमेंटम दोघांमध्ये मोमेंटम निर्माण होतं त्यांना फेकल्यानंतर, परंतु दोघांची व्हेलॉसिटी जरी सारखी असली तरी क्रिकेट बॉलचा मास हा कसा असतो, वस्तुमान हे जास्त असतं आणि त्याच्यामुळे त्याचं मोमेंटम हे जास्त असतं. क्रिकेट बॉलचं मोमेंटम हे काय असतं, जास्त असतं. Even if velocity of both ball are equal, momentum of cricket ball is large compared to the tennis ball. क्रिकेट बॉलचं मोमेंटम टेनिस बॉलपेक्षा जास्त असल्यामुळे आपण टेनिस बॉल लवकर इझिली स्टॉप करू शकतो कारण त्याचं मोमेंटम कमी असतं. आता 7th क्वेश्चन पहा की सपोज स्कूटर अँड ट्रक कोलाइड्स इच अदर देन हू विल मूव्ह अवे फार. जर समजा स्कूटर आणि ट्रक एकमेकांवरती आदळले, त्यांचा टक्कर झाली तर कोण दूर जाईल. तर इथे सुद्धा सेम तसंच आहे. स्कूटरचं वस्तुमान म्हणजे मास हे कमी असतं आणि त्याच्यामुळे त्याचं मोमेंटम काय होतं, त्याचं मोमेंटम पण कमी असतं आणि स्कूटरचं मोमेंटम ट्रकच्या मोमेंटमपेक्षा हे कमी असल्यामुळे स्कूटर दूरपर्यंत फेकली जाईल आणि ट्रक मात्र दूरपर्यंत फेकला जाणार नाही, तिथेच तो थांबेल. आता लास्ट क्वेश्चन बघा, फाइंड अँड ॲव्हरेज स्पीड ऑफ अॅन ऑब्जेक्ट मुव्हिंग एव्हरी 3 सेकंड. 18 मीटर, 22 मीटर आणि 14 मीटर. तर ॲव्हरेज स्पीडचा फॉर्म्युला आहे टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाइम, S/T. तर S1, S2, S3 बघा आपल्याला दिलेले आहेत 18 अधिक 22 अधिक 14 आणि प्रत्येकाचा 3 सेकंद आहे, त्यामुळे 54/9 इज इक्वल टू 6. तर ॲव्हरेज स्पीड काय असेल त्याचा 6 मीटर पर सेकंड इतका असेल. तर अशा पद्धतीने त्या वस्तूचा स्पीड 6 मीटर पर सेकंड आलेला आहे. अशा पद्धतीने आपण सेकंड ॲक्टिव्हिटी सुद्धा कंप्लीट केलेली आहे. तर स्टुडंट, आपण नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये पुढची ॲक्टिव्हिटी पाहूया. थँक्यू. स्टुडंट, तुम्हाला आजचं व्हिडिओ लेक्चर आवडलं का? जर आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू.